पर्दे के आगे और पर्दे के पीछे यहाँ पर सिकंद दादा बहुत बढ़िया आपके साउंड सिस्टम में यही रहने दीजिए, खूब मजा आएगा। चलिए हमारे रॉक स्टार देखिए बात करेंगे। इस टूर्नामेंट कहा जाए तो निश्चित रूप से क्या सिर्फ ही कमेंटेटर नहीं, उतनी बड़ा दर्जा उन्हें इस टूर्नामेंट में दिया जाता है एक बतौर आयोजक के रूप में। तर सन्माननीय सचिन देशमुख साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आणि त्यांच्या समवेत केतन साहेब यांचे आम्ही स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत। चंद्र पाटील साहेब आपला मी सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीने। नाम लाडल्या सर्व प्रेक्षकांचा आम्ही नटराज कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। आजच्या रात्रीतील ए पोल सर्वात मोठा पोल आपण या ठिकाणी पाहतो तो म्हणजेच आजच्या या रात्रीमध्ये। तो चलिए चलेंगे मुकाबला की तरफ, जहाँ पर 5 ओवर का मुकाबला रहेगा यहाँ पर से, और कुछ रूल नियम है निश्चित रूप से उसका भी जानकारी हम दे देंगे यहाँ से, क्योंकि हमारे सुदर्शन सर देखिए लगातार से इस टूर्नामेंट में जुड़े नटराज ट्रॉफी में। पिछले देखिए बात करेंगे 4 रातों से। तो चलिए कंपलसरी चेसिंग रहेगा देखिए टूर्नामेंट का यहाँ पर जो नियम है। और उसके साथ साथ देखिए बात करेंगे ड्रेस कोड तो कंपलसरी, ये तो हर टीम जानती है आजकल 15-20 हजार की भी टूर्नामेंट हो। चलिए गेम ऑन। आज का शाम का देखिए पहला मुकाबला और पहला गेंद लेकर तैयार है। गेंदबाज की बात करेंगे आदित्य पाटिल से। एक आने वाले समय में देखिए बात करेंगे पिछले 2-3 सालों से इनका परफॉर्मेंस बयां कर रहा है भाई, हाई क्लास गेंदबाजी करते हैं। और उनके सामने देखिए बात करेंगे सोहेल शेख अटैक करना पसंद करते हैं, लेकिन फंस गए पहली गेंद के पर। यहाँ पर शुभम पाटिल देखिए बढ़िया कैच लेते हुए यहाँ पर सोहेल शेख के लिए देखिए बात करेंगे। यही चीज इनकी ताकत भी है और यही उनकी कमजोरी है। शुरुआत से अटैक करने जाते हैं लेकिन फील्डर को बीट नहीं कर सके। जो 2 फील्डर्स कप्तान ने लॉन्ग ऑन मिड विकेट रखा था और लॉन्ग ऑन पर फंसता हुआ पहला आरसीसी पे टीम को लगता हुआ झटका। रॉकस्टार बात करेंगे ना, ये टूर्नामेंट में बहुत कुछ देखे मनोरंजन होगा और खिलाड़ी का एनर्जी और अतिरिक्त बढ़ेगा। ऐसा नहीं कि आपको सीरीज के लिए बाइक है, देखिए बेस्ट बैटर के लिए भी बेस्ट बॉलर के लिए यहाँ हर बॉलर जान डालना चाहेगा, हर बैटर देखिए मौका लेना चाहेगा। यहाँ पर आदित्य देखिए पहला गेंद के पर यही बात बताएं। सोहेल सिंह मेरे हिसाब से बहुत सारे देखिए अनुभव कप्तान से खिलाड़ी हैं जो ग्रामीण धमाके में अच्छा कप्तानी कर चुके हैं, लेकिन थोड़ा सा उन्हें हमेशा देखिए वल से ज़्यादा कहते हैं ना, कभी कभी बुद्धि का इस्तेमाल करो। वल हमेशा आपको लड़ना सिखाता है लेकिन बुद्धि हमेशा आपको और जितना सिखाता है। यहाँ पर देखिए स्लोअर बाउंसर गेंद था, यहाँ से अपील 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 देखिए यहाँ से फिर से उत्साहित है, उत्साहित फिर से देखिए यहाँ पर दोनों अंपायर देखिए यहाँ पर चर्चा करने चल पड़े। देखते दोनों अंपायर के बीच में चर्चा होगा निश्चित रूप से, और मुझे लगता है बैटर क्या यहाँ से बाहर बैटर देखिए यहाँ से स्क्वायर लेके अंपायर से देखिए थोड़ी सी बातचीत यहाँ पर हुई और आउट है यहाँ पर बैटर देखिए यहाँ से। आप चेक करो तेज दादा, अभी का भी चेक करो, पूरी शांति मेरी कमेंट्री। भलाई मैं आपके टूर्नामेंट से फेमस हुआ लेकिन चेक करो आप अभी। बॉल डालते समय पूरी था तभी तो अंपायर को थोड़ा आसान हुआ। नहीं हम गलती करते हैं तो मान लेंगे, कोई बात नहीं। तर कोमलताई ठाकूर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचे पिताश्री गणेश ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं आम्ही स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। माजी अध्यक्ष ग्राम सुधारक मंडळ गणेश ठाकूर साहेब आपलं सहर्ष स्वागत। चल सकते हैं मुकाबला की तरफ है, कोई बात नहीं तेजेश भाई, सही बताए कभी कभी हो जाता है, लेकिन भाई वो हमें इस चीज के ऊपर काफी फोकस करते हैं। ओ ये चलिए यहाँ पर ऊंचाई ली है और लंबाई देखते हैं यहाँ से कितना दूर लेकर जाती है, और 4 रन आता हुआ यहाँ से देखिए। बहुत बढ़िया देखिए मौका था यहाँ से लेकिन फुल मौका नहीं था, लेकिन कभी कभी कहते ना हाफ मौका भी फुल में कन्वर्ट किया जाता है, लेकिन दबाव हटेगा चौके के साथ।
तो चलिए बात करेंगे देखिए चौके के साथ साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहाँ पर से 4 रन देखिए यहाँ पर हवा में खेल ने फिर से मौका दे दिया। यही बात छेड़ा था भाई वो सर है कि सोहेल शेख को थोड़ा सा मेरे हिसाब से वल का इस्तेमाल कर रहे हैं, ताकत का अच्छी बात है, लेकिन थोड़ा देखिए जब शुरुआत में पहला विकेट गिर जाता है एक टॉप ऑर्डर का बैटर है, फिर देखिए बतौर ओपनर जब अच्छी नहीं होती है फिर विकेट के देखिए अब लाइन है यहाँ पर देखिए तीसरा विकेट है गिरता हुआ। चलिए बहुत बढ़िया देखिए जल्दबाजी में देखिए पर विकेट गवाते हुए आदित्य पाटिल पहली 4 गेंद किया जिसमें 3 सफलता हाथ लगी है। अब स्कोर कोड देख सकते हो ये निराश कर रहे हैं यहाँ पर। और से पेट टीम का देखिए बात करेंगे, ये टीम हुई है भाई थोड़ा परफॉर्मेंस देखिए बात करेंगे। यहाँ से नीचे भी देखिए बात करेंगे थोड़ा सा देखिए सोहेल शेख हम मान सकते हैं यहाँ पर पहला बड़ा हिट खेलने गए थे विकेट गवाए थे, लेकिन उसके बाद देखिए नमित पकड़े थोड़ा स्लोअर बाउंसर गेंद था और उन्होंने भी देखिए कंट्रोल नहीं कर पाए विकेट गवाए, लेकिन उसके बाद देखिए सिद्धेश कोहली चौका लगाए, लेकिन उसके बाद उनका विकेट से निराश कर रहे हैं यहाँ पर। बहुत कुछ चर्चा होगा निश्चित रूप से जब अब 2 अच्छी टीम एक दूसरे के खिलाफ खेलते हैं तो फिर अच्छे माइंडसेट से गेम खेलना जरूरी हो जाता है दोनों टीम के लिए देखिए। और उतनी अच्छी देखिए आदित्य पाटिल इस वक्त, और इस बार भी देखिए मौका दे दिया यहाँ से। ये क्या हो रहा है भाई यहाँ से निखिल सेल के देखिए ये भी अनुभव खिलाड़ी उतरे थे यहाँ से, क्या बाइस की कमी पड़ रही है या आदित्य पाटिल की बात करेंगे यहाँ पर गेंदबाजी। के पीछे यहाँ पर स्क्रीन पर आप देख सकते हो हर तस्वीरें हर छवि देखिए हर वीडियो क्लिप यहाँ पर सॉन्ग के साथ साथ आपको दिखाया जा रहा है। और इस टूर्नामेंट की देखिए यही खासियत है, सब कुछ A1 है। देखिए यहाँ से बात करेंगे खास करके गाड़ी नंबर देखिए बात करेंगे MH46 5204 देखिए बात करेंगे। एक गाड़ी थोड़ा सा देखिए बात करेंगे पार्किंग पर लीजिए 5204। और इसके साथ साथ देखिए बात करेंगे पहला ओवर का खेल कंप्लीट हुआ है, पहला ओवर की समाप्ति के साथ साथ है आदित्य पाटिल देखिए बात करेंगे। यहाँ से यही बात हमने बताई रॉकस्टार के काफी एनर्जी यहाँ पर गेंदबाज को भी आएगा बल्लेबाज को भी आएगा, क्योंकि बैटर के लिए देखिए यहाँ पर कह सकते हैं बाइक और बेस्ट गेंदबाज के लिए भी देखिए बाइक और सीरीज के लिए बाइक है। और पहला ओवर देखिए कमाल धमाल रहा है यहाँ पर 4 पर 4 विकेट गवाते हुए यहाँ से, लेकिन बंटी जो से मैदान पर है और उनका सामने देखिए यहाँ पर निशान सेल के निराज देखिए डगआउट निराज डगआउट देखिए हम देख सकते हैं डगआउट बयां कर रहे हैं यहाँ से। भाई वो सर देखिए शुरुआत थोड़ा सा देखिए हर टीम चाहते हैं भले टॉस हारे या जीते ये मायना नहीं रखता है, लेकिन सबसे पहले आपका शुरुआत बहुत कुछ मायना रखता है यहाँ से। लेकिन आदित्य पाटिल देखिए हमने जिक्र किया पर पिछले 2-3 सालों से ये बंदा ये खिलाड़ी ये गेंदबाज निखर कर आ रहा है बिखर कर आ रहा है और इसका क्रेडिट जाता है हमेशा तेजस मात्रे देखिए बाबूशा किया सेल्टॉस MH46CR 5204 कोणाचे असेल तर आपण काढा, तुमच्यामुळे ट्रॅफिक झाली तिथे बघा। MH46CR 5204 किया सेल्टॉस आहे, तुमच्यामुळे ट्रॅफिक झाले, बाकी खेळाडूंना यायला त्रास होतो तर आपण कृपया काढा, धन्यवाद। चलिए बहुत बढ़िया देखिए यहाँ से 4 पर 4 विकेट से ओमकार नायक देखिए बात करेंगे हमेशा मुश्किल बनाते हैं गेंदबाजी में, लेकिन से आज आदित्य ने देखिए पहले मुश्किल बना दिया, लेकिन कोई बात नहीं दोस्तों होता रहता है। अंपायर यहाँ पर कॉल देखिए नो बॉल, यही बात बताए यहाँ पर बुरा वक्त हर किसी के लिए आता है भाई, वक्त की बात आती है। अब देखिए बात करेंगे यहाँ से ओवर स्टेप हो गए यहाँ पर देखिए अंपायर जानकारी देते हुए, और ओमकार नायक देखिए पहले लंबे हैं भाई और थोड़ा खुद के कंट्रोल करना होगा। राजेंद्र गरज से देखिए बात करेंगे अच्छी अंपायरिंग में पिछले 4-5 सालों से यहाँ पर इन अंपायरों को भी देखते आ रहा हूँ, बहुत अच्छी देखिए थोड़ा सा चर्चा चलता हुआ यहाँ पर
नो बॉल देखिए, यहाँ से बात करेंगे ओवर स्टेप है और थोड़ी सी निराश है भाई, लेकिन गेम को आगे बढ़ाना होगा। चलिए अंपायर आयोजक बता रहे हैं गेम को आगे बढ़ाए यहाँ पर से। और तेजेश माथे भी देखिए बात करेंगे, अच्छे आयोजक है, अच्छे कप्तान से जानते हूँ, लेकिन देखते हैं ओमकार नायक के लिए यहाँ पर से 2 विकेट देखिए बना यहाँ से। अगर एक विकेट में खराबी आती है तो फिर आधा टूर्नामेंट दूसरा विकेट में। भूषण दादा ने जानकारी दी शायद आने वाला नाइट कल से हो सकता है शुरुआत है। और ये चले नो बॉल था यहाँ से और फ्री हिट का यही फायदा मिलता है यहाँ से बंटी जोशी। और एक गलती देखिए आपको कितना मुश्किल बना सकता है, लेकिन ओमकार नायक को हल्के में मत लीजिए भाई, समंदर की तरह है ओमकार नायक की पहचान है भाई। ऊपर से है खामोश लेकिन अंदर से है तूफान, और जब इनकी तूफान आती है ना तभी संभालना बड़ा मुश्किल होता है। लेकिन अभी देखिए उस तूफान को, निशान को भी थोड़ा शांत रहकर बल्लेबाजी करना होगा और जितना हो सके बंटी जोशी को स्ट्राइक दे तो बेहतर हो सकता है। बैटिंग की बात करेंगे, आउट होने वाले बल्लेबाज देखिए यहाँ से बात करेंगे सोहेल शेख, पहला विकेट गिरा। और उसके साथ साथ देखिए बात करेंगे यहाँ से नमित पगड़े का विकेट गिरा। और उसके बाद सिद्धेश कोहली और उसके बाद निखिल सेल के देखिए एक अनुभव है, एक समय के देखिए बात करेंगे टाइगर। और यही देखिए यही काम करना होगा यहाँ पर। निशान देखिए यहाँ से थोड़ा कंट्रोल में नहीं थे, लेकिन से कैसे भी रन आए टीम के लिए 1 रन बड़ा अहमियत आता हुआ 4 रन। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल नावे ग्रामपंचायतीचे दमदार उपसरपंच की संपूर्ण 7 रात्रीमध्ये ज्यांचा जलवा आपण पाहतो असे विद्यमान अध्यक्ष नटराज कला क्रीडा मंडळ नावे, अमर या नावाने परिचित, एकेकालचा शोएब अख्तर म्हणून ज्यांची ओळख, शैलेशबाई आपलं सहर्ष स्वागत। त्यांच्या समेत अकबर, नियतबाई काजी आणि अँथोनी, सुनीलबाई आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं। तर नेक्स्ट मॅच समिता नागाव आणि बनकोडे संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं। इथे स्टार क्रिकेट संघाचं देखील या ठिकाणी आगमन झाले, त्यांना विनंती करतो आपण यावं व्यासपीठावरती। वैभव बरंच काही त्यांच्याबद्दल सांगायचं पण त्यांची आपण वाट पाहूया। स्टारचे सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण यावं। बहुत बढ़िया ड्राइव देखिए पर कवर को चीरता हुआ यहाँ से थोड़ा सा हल्की सी चूक यहाँ पर आउटफील्ड इतना अच्छा तेज था यहाँ पर आता हुआ और एक 4 रन। और यही काम करना होगा, कहते ना मत सोचो जिंदगी बोझ है, समस्या हर रोज है। तो चलिए टीम का टोटल देखिए जाकर पहुंच गया यहाँ पर 16 रन किंग मैकर देखिए यहाँ से। और बहुत बढ़िया देखिए एक चौका आने के साथ रक्षा देखिए कॉन्फिडेंट कितना आगे बढ़ जाता है, यही बात बता रहे थे। जो टॉप ऑर्डर के बल्लेबाज थे यहाँ पर थोड़ा निराश किए देखिए यहाँ से। सोहेल सेल देखिए बात करेंगे एक बड़ा मौका लिए थे और मौके में अपना विकेट गवा बैठे, लेकिन नमित पगड़े देखिए बात करेंगे स्लोअर बाउंसर इनका शिकार बने। अनुभव देखिए यही बात हमने छेड़ा था पिछली टूर्नामेंट में भी, नमित के अंदर भी देखिए बहुत अनुभव आ चुका है और उन्हें भी देखिए अब लंबा इनिंग्स खेलना चाहिए। 17 पर देखिए 4 विकेट गवाए हैं, 2 ओवर का किल कंप्लीट हुआ है यहाँ पर। अभी तक वैभव सर बात करेंगे ना, विकेट देखिए ज़्यादा मायना नहीं रखता है, औसत एवरेज देखिए यहाँ से अगर यहाँ थोड़ा साझेदारी और 2 ओवर तक चलता है फिर 50 के आसपास भी पहुँच गई तो गेंदबाजी से देखिए आप मुश्किल बना सकते हो। लेकिन उतनी अच्छी फॉर्म से गुजर रहे हैं, खास करके पर्थ 11 देखिए चिपतानी बामुन नुगरे टीम में 17 रन बनाए, 2 ओवर कंप्लीट है यहाँ से। हमारे रॉकस्टार प्रवीण गायकर से देखिए बात करेंगे, कहते ना शहर का दवा और नावा के हवा से बड़ा वाकिफ है। और अभी देखिए बात करेंगे फील्ड थोड़ा सा खोल दिया जा चुका है, 2 ओवर का किल कंप्लीट है। मैंडेटरी पावर प्ले के बाद देखिए कप्तान ने टीम एक्स्ट्रा कवर रखे हैं। तेजस मात्रे का जाए तो मास्टर माइंड देखिए बहुत अनुभव तजुर्बा मेंटर देखे जाकर दुबई 10 पील में भी कर चुके हैं। बल्ला थोड़ा सा जल्दी लेते हुए अक्रॉस द लाइन से थोड़ा वेट और कर सकते थे, लेट कट खेल सकते थे, हल्की हाथों से देखिए यहाँ पर शॉर्ट कवर पर भी सिंगल दे सकते थे यहाँ पर से, लेकिन थोड़ा उड़ान भरने की कोशिश यहाँ पर है। कितना परिंदों को दी नहीं जाती तालीम उड़ानों की, खुद तो तय करते हैं आसमान छूने की। ये अच्छा सोचें कि आदित्य पाटिल को फिर से गेंदबाजी में बुलाया गया, एक साझेदारी बन रही है, एक साझेदारी तड़प रही है, फिर से एक बार साझेदारी तोड़ने की कोशिश। और यह चले साझेदारी तोड़ने के लिए बुलाया गया था और यहाँ देखिए मौका देते हुए यहाँ से क्या अनुभव की कमी पड़ रही है।
या आदित्य पाटिल लेके 5 विकेट, क्या बात है। पंजा देखिए यहाँ से कमाल का विकेट है। शाम का देखिए हवा न हवा का और आदित्य पाटिल का 5 विकेट, क्या बात है। 5 विकेट टेकर गोलंदाज या स्पर्धेमधील पहिला ठरलाय तो आदित्य, अभिनंदन। इथे आपण सन्मान करूया की नावे ग्रामपंचायतीच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कोमलताई ठाकूर यांचे पिताश्री गणेश ठाकूर साहेब यांचा सन्मान आपण करूया। ग्राम सुधार मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत आणि नटराज क्रीडा मंडळाचे अध्यक्ष तथा विद्यमान उपसरपंच शैलेश भाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गणेश ठाकूर साहेब यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करावा। अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जपत असताना नटराज कला क्रीडा मंडळचे अध्यक्ष आणि संपूर्ण ही मंडळी येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा मानसन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने पाहतो। त्याच्यानंतर अजय पाटील साहेब ग्रामसुधारक मंडळाचे माजी उपाध्यक्ष अजय पाटील साहेब यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करणार आहोत। मी अजय पाटील साहेबांना देखील विनंती करतो आपण देखील यावं, आपले या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो। जयेंद्र पाटील साहेब यांना आपण पाहताय तर यावं अजय पाटील साहेब, माजी उपाध्यक्ष ग्रामसुधारक मंडळ नावे, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। धन्यवाद। हाँ तो चलिए चलेंगे मैच की तरफ, जहाँ पर देखिए 18 पर 5 विकेट है। रॉकस्टार देखिए बात करेंगे ना, इस तरह के गेंदबाजों के लिए तुरंत देखिए रास्ता खोल जाता है। आज देखिए करजत उमरोली से हमने देखिए साहिल लोंगले देखे जाकर आई स्पेल खेलते हुए, और आदित्य पाटिल की बात करेंगे, इनकी परफॉर्मेंस देखिए 2-3 सालों से हम देखते जा रहे हैं। अगर परफॉर्मेंस ऐसा रहा तो बहुत जल्दी देखिए ये भी खिलाड़ी काफी ऊपर आपको दिखेगा। आई स्पेल जैसे ले गया और पंच से ये चलिए भाई तनवीर न बंटी जोशी थे यहाँ पर, और इनका फॉर्म में वापस आना पिछले 2-3 टूर्नामेंट से, और आता हुआ यहाँ से देखिए बात करेंगे गगन चुम्बी चरण। छक्के के साथ देखिए 24 तक पहुंचते हुए यहाँ पर, और बंटी जोशी की बल्लेबाजी देखिए बयां कर रहे हैं भाई, रात भी अच्छी होगी, मंजर भी अच्छा होगा, आगे बढ़ने का हिम्मत तो कर रहा है, सब कुछ ही अच्छा होगा, और ये हिम्मतदार खिलाड़ी है भाई। खास करके आदित्य के ऊपर हमला देखिए, और एक बड़ा हिट है, AK-47 पाटील सर यांचं देखील आगमन झालं। एक दिग्गज खेळाडू, सिनियर खेळाडू, सातत्याने गावदेवी क्रिकेट संघ यंग 11 नावा क्रिकेट संघासाठी ज्यांचं दमदार योगदान, स्वागत है आपलं। 2 छक्का बैक टू बैक। उसके बाद देखिए नकल गेंद, रॉकस्टार कहते ना नकल गेंद के लिए अकल की जरूरत होती है, लेकिन अकल थोड़ा सा देर से आया यहाँ पर, कोई बात नहीं, होता है, प्रयास था यहाँ पर। 2 छक्का लगाने के बाद है यहाँ पर टीम का स्कोर देखिए पहुंचा है 30 रन। यहाँ पर यही तो बात छेड़ी थी भाई हमने कि किसी को हराने के लिए नहीं, अपने आप को जीतने के लिए लड़ो भाई। और ये देखिए बंटी जोशी वो काम करता हुआ यहाँ से अपने आप से देखिए संघर्ष करता हुआ, और टीम का स्कोर देखिए 30 पर 5 विकेट, और ये 5 विकेट कहा जाए तो आदित्य पाटिल के नाम है। यहाँ से बड़ी नाम, क्या कमाल के गेंदबाजी देखिए, यहाँ से चर्चा होगा, जिक्र होगा भाई यहाँ से। लेकिन अभी भी देखिए आने वाला यहाँ से 12 गेंद से 12 गेंद बचाए रॉकस्टार। इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा, समिधा 11 नागांव टीम के कप्तान और बोनकोडे 11 बोनकोडे टीम के कप्तान तुरंत टॉस के लिए संपर्क करें। नहीं बिल्कुल देखिए अगला मैच दोनों कप्तान आपको तैयार रहना होगा। कहते ना उड़ान तो भरना है चाहे जितना बार गिरना पड़े, सपनों को पूरा करना है तो चाहे खुद से क्यों ना लड़ना पड़े। और वो बंटी जोशी की देखिए बल्लेबाजी दिखाते हुए आदित्य पाटिल की तारीफ करना चाहेंगे। 2 ओवर का स्पेल रहा, पहले 8 गेंद में 5 रन लिए, 5 विकेट लिए पहले 8 गेंद में, लेकिन आखिरी की 4 गेंद के पर थोड़ा सा महंगे साबित हुए। आखिरी की 4 गेंद के पर 13 रन खर्च किए। अगर उनके 2 ओवर का स्पेल की बात करेंगे इस गेंद के बाद है, ओह ये चलिए दिक्कत यही बनेगा भाई। यहाँ से दूसरी तरफ से देखिए बात करेंगे यहाँ से तनवीर शेख है, इस सीजन में देखिए अच्छा फॉर्म से अच्छे रास्ते से गुजर रहे हैं, बड़े हिट खेलते हैं यहाँ से। लेकिन क्या उनके लिए वक्त ये बता रहा है क्या बंटी जोशी को स्ट्राइक पर लाना बेहतर होगा या तनवीर को मौका बनाना बेहतर होगा? मुझे लगता है तनवीर भी मौका शायद वो बनाने की कोशिश कर रहे हैं, अच्छे टच में वो भी हैं। दूर दूर थोड़ा सा रखा गया यहाँ से, वाइट का इशारा देखिए यहाँ से। गेंदबाजी में बात करेंगे जीत कोट था, और देखिए भामुन डुंगरी टीम को यहाँ से लेकर कानपुली नाइट में भी खेलना है।
और देखते हैं यहाँ से उनका दौरा कैसा रहता है। यहाँ पर बहुत सारे देखिए बात करेंगे भाई, बहुत सारे टूर्नामेंट खेला जा रहे हैं, बहुत सारी टीम को देखिए इस चीज का दिक्कत हो रहा है। और इसके साथ साथ देखिए अगला मुकाबला देखिए टॉस के लिए यहाँ पर दोनों कप्तान को कॉल हो चुका है, लेकिन जीत को देखिए यहाँ से अपने क्या जीत में अड़े हैं। तनवीर से इस बार देखिए दूर तो था लेकिन उतना दूर नहीं था भाई। चेक करना चाहते हैं बैटिंग टीम, वो देखिए वाइड खेल यहाँ पर अंपायर को चैलेंज किए। अंपायर देखिए बात करेंगे सिर्फ है गेंदबाजी, लेकिन से बैटिंग टीम रिवो के वाइड खेल यहाँ पर से। तीसरे अंपायर देखिए हम देख सकते हैं पर संदीप पाटिल सर, तीसरे अंपायर देखिए यहाँ से। और बहुत बढ़िया देखिए बात करेंगे नटराज ग्रामस्थ मंडल देखिए बात करेंगे यहाँ से क्रीड़ा मंडल से। नाम देखिए एकता की बहुत बड़ी मिसाइल ताकत प्रवीण सर, कहते ना मोहब्बत की हवा इंसान की तबीयत बदल देती है। चलिए गेंदबाज सेफ है यहाँ से, रिवो अनसक्सेसफुल रहा यहाँ पर से, रिवो आपने गवा दिए। फिर डिलीवरी गेंदबाज सेफ। तो अब देखिए 2 गेंद आउट हुआ है। बंटी जोशी ने कुछ बातचीत चर्चा की यहाँ पर से उस गेंद के बीच में, लेकिन जीत को देखिए फिर से एक बार तैयार। और जीत देखिए अपने जीत में अड़े हुए यहाँ पर से। और एक देखिए बहुत बढ़िया कवर ड्राइव है, फील्डर से यहाँ पर हल्की सी चूक, यहाँ पर क्या गेंद को रोका गया यहाँ से। अंपायर देखते हैं यहाँ से वेट शायद क्या उनका पैर को रखकर गेंद रुका या बाउंड्री लाइन के बाहर, लेकिन देखते हैं अंपायर कॉल इज द फॉर रन्स। रणवीर शकी हम नहीं बात चढ़ी थे भाई, ये अच्छा फॉर्म है इस साल, अच्छा सीजन है इनके लिए निकलता है सर। 35 पर देखिए 5 विकेट गवाए, अभी भी देखिए इनिंग का 9 के नाना बाकी है। कहते ना सफलता भी उसी की तरफदार होती है। और फिर से एक बार देखिए वाइड हियर कर, ये अच्छा रणनीति है भाई यहाँ से। और तनवीर की एक कमजोरी बन रही है, वो जगह से खड़े खड़े खेल रहे हैं और उनसे दूर रखा जा रहा है। यही तो बात छेड़ा भाई कि सफलता भी उसकी तरफदार होती है, मेहनत जिसकी वफादार होती है। और बड़े दिल से देखिए मेहनत करते हुए गेंदबाज जीत खोत है। लेकिन देखते हैं यहाँ पर तनवीर शेख अगली गेंद के लिए, और इस बार देखिए मजबूर हुए थे थोड़ा सा गेंद घुमट गले पर। देखिए हम देख सकते हैं पर तेजिश मात्रे खुद थे यहाँ से, जानते गेंद गिरने के बाद घूमेगा यहाँ से। कहते ना गली में दिल चुराना और गली में रन चुराना आसान नहीं रहता है। टेनिस स्क्रीन में गली हमेशा अंदर रहता है, लेकिन एक बार गली से निकला तो फिर रुकना भी कठिन हो जाता है। स्कोर देखिए जाकर पहुंचा है 36 रन। अब बंटी जोशी देखिए यहाँ से थोड़ा सा पिछले 4-5 गेंद में नॉन स्ट्राइक पर रहे, लेकिन यहाँ से देखते हैं अंतिम गेंद और उनके सामने भी देखिए स्लोअर बाउंसर गेंद, बहुत बढ़िया कंधों का इस्तेमाल किया जीत को यहाँ से। कहते ना उलझन बहुत है, सुलझाओ कैसे, और अपनी टीम को फिर से एक बार वापसी दिलाते हुए जीत को है। 4 ओवर का खेल कंप्लीट है, टीम का स्कोर 36 है, लेकिन अभी भी देखिए आने वाला 6 गेंद बचा है। बहुत कुछ बयां कर सकता है आने वाला 6 गेंद। आने वाला 6 गेंद बचा है। जिन दर्शक देखिए देर से टीवी ऑन किए होंगे या मैदान पर देर से आए होंगे, जानकारी देना चाहेंगे यहाँ पर से नेशनल ट्रॉफी डे की बात करेंगे। नाम है यहाँ पर आयोजित है एक देखिए बहुत बड़ी देखिए जहां पर इस टूर्नामेंट की बात करेंगे ना, देखिए 3 बाइक हम देख सकते हैं। थोड़ा सा चर्चा यहाँ पर चलता हुआ यहाँ पर, लेकिन देखते हैं चर्चे के बीच में अभी भी देखिए बंटी तनवीर से कुछ बात कर रहे हैं। कहते ना सर्दी हो जाए तो रिक्स लेना पड़ता है, एक अच्छी टोटल तक पहुंचना है तो बहुत कुछ रिक्स लेना पड़ता है। तेजिश मात्री भी देखिए अपने खिलाड़ी से बातचीत की यहाँ से, लेकिन क्या टोटल तक यहाँ पर रुकना चाहेंगे यहाँ से। ये दोनों टीमों के बीच में जब भी मुकाबला होता है कड़ा फाइट होता है, दोनों टीम का कोशिश जारी है, पर वक्त बताएगा कौन किस पे भारी है। कल्पेश ठाकुर देखिए यहाँ से ऊंचाई ले लिए, लंबाई की क्या कमी यहाँ से, फील्डर से वहां पर शुभम पाटिल देखिए और एक शानदार कैच। तनवीर शेख बैक टू पेवलियन। तर बघा दोन्ही टीमला समिधा नागाव आणि बनकुडे 11 बनकुडे दोन्ही कॅप्टन आपण आमच्या व्यासपीठावर येऊन थांबा। इनिंग ब्रेकमध्ये बरोबर टॉस केला जाईल, एखादा कॅप्टन असेल किंवा दुसरा नसेल असेल त्याला टॉस पिन दिला जाईल। जर सेकंड इनिंगचा बॉल डिलिव्हर्ड झाला
तुम्ही येऊन कोपऱ्यामध्ये कुठे थांबू नका, तुम्ही वरती थांबा. हीच चुकी काल जिते संघाच्या कॅप्टनने केली, तिथे त्यांना ती भोगावी लागली. तुम्ही या इथे व्यासपीठावर थांबा आणि जर मग मॅच संपली, जर मग कॅप्टन आला तर टॉसची पॅनल्टी तर आहेच, मग धावांची देखील पॅनल्टी आपल्याला दिली जाईल. ही महत्त्वाची सूचना. आणि रिव्ह्यू तिथे खेळाडूच घेतील, खेळाडू कक्षामधून कोणी आवाज देऊ शकत नाही, ही सूचना आम्ही देखील पोहोचवतो. चलिए यहाँ पर बात करेंगे कल्पेश ठाकुर. देखिए यहाँ पर एक चाइनामैन गेंदबाज, देखिए लेफ्ट हैंड गेंदबाज मुश्किल बनाते हैं हमेशा, और पहला गेंद के पर देखिए सफलता. उसके बाद है अभिनाश वास्कर. देखिए बात करेंगे हमारे संदीप दादा वास्कर. देखिए बात करेंगे पीटीसी लाइव है फाउंडर. देखिए बात करेंगे जिनकी लाइव टेलीकास्ट और वो देखिए अर्चजे पेट टीम. देखिए यहाँ से गरज सर एक आवाज, और ये देखिए बंटी जोशी यही काम करेंगे भाई. यहाँ से जितना भी गेंद बचा है वो यही बयां करेंगे कि मंजिल दूर है लेकिन पहुंचना जरूर है. बतौर ओपनर आए थे, उन्हें देखिए स्ट्राइक नहीं मिला. अभी तक 7 गेंद खेले हैं उन्होंने, 3 गेंद बचा इनिंग का. देखिए गलती यहाँ हुई है बहुत बढ़िया से. इनफॉर्म खिलाड़ी थे आपकी टीम के, देखिए उन्हें नॉन स्ट्राइक पर ज्यादा रखना. और उसके बाद देखिए फ्लाइट किया था, एकदम आमंत्रण दिया था, जड़ में रखे थे यहाँ से. इसे कहते हैं लोग आपको हाई भी करेंगे और हेलो भी करेंगे. एक बार सफल हो जाइए भाई, इग्नोर करने वाले आपको फॉलो भी करेंगे. और दोनों के टीम के ऊपर देखिए संघर्ष चलता हुआ यहाँ से आगे निकले भाई, स्टेप आउट करके खेलते हुए यहाँ से. बड़ा हिट है, कहते ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही. करता है और जख्मी शेर तबाही मचाता है. और जहां पिछले देखिए कुछ गेंदों से नॉन स्ट्राइक पर थे, एकदम से फूके थे भाई, यहां से स्टेप आउट करके खेलते हुए यहां से भाई. बहुत सर ये सीख लेने वाली बात है, कितना बढ़िया कदमों का इस्तेमाल है जब आपके सामने स्पिनर अटक खेलते हैं. तर रोहन गरज जॉन्टी आपण जरा स्टेजशी संपर्क साधा. रॉकस्टार आपने देखा होगा विराट कोहली ने स्टेप आउट करके कैसा खेला था, शतक लगाए थे चौका को कवर के ऊपर से यहाँ पर. और ये देखिए लॉन्ग ऑफ सीधा स्ट्रेट के लिए यहाँ से. एक बड़ी खिलाड़ी की पहचान होती है, स्पिनर के खिलाफ उसकी स्विंग उसकी लाइन तक पहुंचना बहुत जरूरी हो जाता है यहाँ से. अभी अंतिम गेंद बचा है, स्कोर देखिए 47. जाने दिया देखिए वाइट का चापा, एक्स्ट्रा से एक रन आता हुआ. अब थोड़ी सी डर पैदा हुई है, लेकिन कल्पेश की बात करेंगे ना, ये भी उतनी उच्च कोटि के गेंदबाज है भाई यहाँ पर. और जब बात करेंगे ना दोनों खिलाड़ी, ऐसा है भाई तू शेर तो मैं बब्बर शेर. अंतिम गेंद यहाँ से आगे निकले, फुल लेन है यहाँ से, फील्डर है, कैच लिया क्या है यहाँ से, लेकिन से अंपायर की देखिए कोई कॉल. रिव्यू देखिए यहाँ पर कंप्लीट हो चुका है यहाँ पर पेट टीम की यहाँ से, और 48 रन बने यहाँ से. तर इथे आपण सन्मान करूया. सन्माननीय सचिन देशमुख साहेब, मी हरीश म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण याबा आपल्या शुभास्ते आपण त्यांचा इथे सन्मान या ठिकाणी करावा. तर सचिन देशमुख साहेब आपण यावा, आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आणि त्यांच्या समेत चेतन साहेब आपण देखील यावं. आज चलेंगे रॉकस्टार आपकी तरफ वैभव सर जुड़ रहे हैं. बैटर देखिए स्टेप आउट करके खेलने गए, जिसके कारण देखिए पर डाउटफुल जो था वो अब गेंदबाज को बेनिफिट मिलता हुआ. 48 रन जीत के लिए 49 की जरूरत है. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल सचिन देशमुख साहेब यांचा सन्मान. सचिन देशमुख साहेब आपण यावं. तर भूषण यावं, आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी सन्मान करावा. आणि चेतनभाई यांचा देखील आपण सन्मान हेमंतभाई यांच्या शुभास्ते आपण करूया. तर त्याच्यानंतर चेतन साहेब यांना विनंती करतो की आपण यावा, आपला देखील सन्मान स्पर्धेच्या वतीनं संपूर्ण स्टार क्रिकेट संघाला विनंती असेल, खेळाडूंना, लेजंड खेळाडू, स्थापना 1982 या संघाची झाली आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याबद्दल भरपूर काही सांगायचं त्यांना विनंती असेल, आपण यावं व्यासपीठावरती. दमदार नेहमीच त्यांची उपस्थिती आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहतो. की मित्रांनो आपण पाहू शकाल उद्या महाशिवरात्रीचा महाउत्सव आपण खऱ्या अर्थानं पाहतो. तर नावा गाव म्हटल्यानंतर गावामध्ये प्रत्येक ग्रुप असतात, त्यापैकी शिवशंभो ग्रुप
एक अतिशय महत्त्वाचा योगदान शिवशंभो ग्रुपचा राहिलाय, कारण महादेवाचे सर्व हे भक्त आपण सातत्याने पाहतो आणि दरवर्षी महाशिवरात्री निमित्त त्यांची मानकेश्वर या ठिकाणी आपण शिवमंदिरामध्ये पूजा देखील पाहतो। येणाऱ्या प्रत्येक भाविकांना त्यांच्या माध्यमातून भोजनाची व्यवस्था देखील केली जाते, तीर्थ महाप्रसादाचा लाभ देखील त्यांच्या माध्यमातून दिला जातो आणि उद्या महाशिवरात्री निमित्त सर्व नावेच्या ग्रामस्थांना, येणाऱ्या सर्व भाविकांना विनंती आहे त्यांच्या वतीने की आपण दर्शनासाठी यावं, तिथे महाप्रसादाचा आपण लाभ घ्यावा आणि आपल्याला जेवणाची उत्तम व्यवस्था देखील शंभो ग्रुप, संपूर्ण शंभो ग्रुप यांच्या वतीनं उद्या महाशिवरात्री निमित्त उद्या खऱ्यातनं सर्वांना भोजन आणि प्रसाद दिला जाईल। कारण मानकेश्वर अलीकडे इथून समोरच गेलात की बरोबर तुम्हाला मानकेश्वराचं म्हणजे शिवशंकराचं मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल आणि दरवर्षीप्रमाणे शंभो ग्रुप यांच्या वतीनं भोजनाची व्यवस्था आणि तीर्थप्रसाद त्यांच्या माध्यमातून दिला जातो। तर सर्वांना विनंती आहे की आपण अवश्य दर्शन घेण्यासाठी यावा आणि महाप्रसादाचा लाभ तसेच भोजन देखील आपण त्या ठिकाणी करावं। उद्या महाशिवरात्री निमित्त सर्वांना शुभेच्छा असतील शंभो ग्रुप यांच्या वतीनं। धन्यवाद। तो चला, बोनकुड़े 11 बोनकुड़े टीम के कप्तान आइए। मेरे ख्याल से समिधा नागांव टीम के कप्तान यहाँ पर मौजूद है, तो अगर बॉल डिलीवर्ड होती है तो फिर टॉस विन दिया जाएगा। वहां पर समिधा नागांव 11 टीम के कप्तान को रोहन गरत आप संपर्क करें। जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील वैभव भोपी, तोपर्यंत डीजे। चेतन साहेब यांना विनंती करतो, चेतन साहेब आपण यावं। तर चला प्लीज, समिधा नागावचे कॅप्टन आलेत, कृपया आम्ही विनंती करतो। प्रतिस्पर्धी बोनकोडे टीमचे कॅप्टन, आत्ता चोरण कोपरुलीची स्पर्धा त्या संघाने गाजवली, थेट त्या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करत असताना बलाढ्य गोरचई सारख्या संघाला देखील त्यांनी पराभूत केलं। थँक्यू रॉकस्टार प्रवीण गायकर सर। आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करू। नटराज चषकाची दमदार स्पर्धा आणि खरं तर आज आपण बघतो चौथ्या रजनीमध्ये साकारले जाणारे सुंदर आणि भव्य दिव्य क्रिकेट। आज टेनिस क्रिकेटवर अधिराज्य गाजवणारे महारथी आज खरं तर या मैदानावर लढणार आहेत आणि त्या महारथींमध्ये चाललेली पहिलीच लढत दोन दिग्गज संघांमध्ये, एका बाजूला पार्थ 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी आणि RCC पेठ या दोन दिग्गज लढवई या संघांमध्ये चाललेली लढत। पहिलं सत्र तुम्ही अगदी निहारून बघितलं। पहिल्या सत्रामध्ये सुरुवातीला भरपूर अप अँड डाऊन्स बॅटिंगमधून आले, लवकर विकेट जलद गमावले, प्रमुख खेळाडू कामी आले नाही। तदनंतर बंटीनं संपूर्ण जबाबदाऱ्या, रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्या खांद्यावर घेतल्या आणि चांगल्या स्थितीमध्ये संघाला नेऊन ठेवलं। पहिल्या सत्रामध्ये धावा जमले, टोटल आपण बघू शकता 48 बनलेत, 49 धावांचं आव्हान दिलंय। दुसऱ्या सत्रामध्ये सलामीवीर खेळाडू मैदानामध्ये आले। स्ट्रायकर एंडकडे संदेश गोंदले आणि तकदीर पाटील हे दोन ओपनिंग ब्लास्टर्स सध्या मैदानामध्ये आलेत आणि गोलंदाजीची प्रमुख धुरा बंटी जोशीच्या खांद्यावर। भरपूर सारे मान्यवर सध्या नटराज चषकामधून आमच्या मुख्य व्यासपीठावर बघा मिळत आहेत। पहिलाच बॉल अलॉंग द कार्पेट जमिनी समांतर खेळून काढलीत, पाठीमागे फिल्डर आहेत। लेफ्ट हँडेड वर्सेस राईट हँडेड कॉम्बिनेशन यशस्वी जोडी सध्या बामणडोंगरीची मैदानामध्ये आपण बघतो। बंटी जोशी देखील पहिला बॉल अगदी थोडंसं बघितलं आपण, थोडे पुढे करण्याचा प्रयत्न, परंतु स्लोअर वन यूज केलं। कशी राहील ही फाईट याकडे सगळ्या टेनिस क्रिकेट विश्वाच्या नजरा आता लागलीत। आज भरपूर सर्च केलं जाईल PDCच्या माध्यमातून, कोणता खेळाडू कसा परफॉर्मन्स देईल, कोणता संघ आज पुढे निघून जाईल, या भरपूर चर्चा सगळ्या टीमला आम्ही शुभेच्छा देऊ। वाईट यॉर्करसाठी गेले, बंटीची स्पेशालिटी पहिला बॉल लेंथ अँड लाईन मध्ये ठेवला आणि सध्या आता थोडा बचावात्मक पवित्रा घेत असताना वाईट यॉर्कर इथे अगदी आपण बघितलं। निर्धाव चेंडू, प्रत्युत्तर चांगले आहे, कारण हे डिपेंडेबल राहतील। पहिल्या 2 ओव्हर फार महत्त्वाच्या राहणार आहेत दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून।
मॅच चांगली होईल यात मात्र शंका नाही. बंटी पुन्हा एकदा तयार झालेत. पुन्हा एकदा खोदून काढल्या अक्षरशः दिशा देण्याचं काम केलं. बॉल चालला डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. 1 रन या बॉलवर कंप्लीट केले जाईल. अगदी बघता येते दोन्ही संघ अनेक वेळा मला वाटतं प्रत्येक आठवड्यामध्ये 1-2 वेळा कमीत कमी एकमेकासमोर येतं. दोघांमध्ये चढ उतार हे सुरूच असतात. दोन्ही टीम एकमेकाला परास्त करतात आणि आज निमित्त आहे नटराज चषकाचं आणि या स्पर्धेमध्ये अस्तित्वाचं. कारण ए पोल मधील लढती आज मैदानामध्ये रंगल्या जात आहेत. सुरुवात चांगली झाली बंटीकडून. पहिले 3 बॉल जे आकर्षक राहिले आणि लेट कट केला. फटका फसला फिल्डर डाऊन द बॉल आणि पहिला धक्का परतावा लागेल. बॅट्समन संदेश गोंधळीच्या खेळीचा अंत. पहिली विकेट मैदानातून बाहेर झाली आणि या मॅच मध्ये संदेश गोंधळीला जास्त वेळ टिकू दिला नाही. एक थोडा आगळावेगळा प्रयत्न लेट कटचा आणि फिल्डिंग पोझिशन चांगली सेट होती. चांगला झेल तिथे रिप्ले केला. क्षेत्ररक्षक होते सोहेल शेख. आज बॅटिंग मधून थोडेसे कमकुवत सिद्ध झाले परंतु काय आपलातून परफॉर्मन्स दिला होता. इथूनच थोड्या अंतरावर असणारा आपण बघितलं रामबाग आणि त्या चषकामध्ये काय दमदार परफॉर्मन्स दिला होता सोहेलनं. आपल्या कारकिर्दीची पहिली बाईक त्याने तिथे जिंकली होती आणि त्यानंतर आज न्हावे नगरीमध्ये नवीन खेळाडू मैदानावर लेफ्ट हँडेड आले. शुभम पाटील थर्ड. डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. पंचांचं बोर्ड आकाशाकडे. लेग बिफोर द विकेट. लगातार 2 बॉल 2 मोठे हादरे सत्यबामंडोगरी टीमला. तर बघा सर्व स्टारच्या आम्ही सिनियर खेळाडूंना वरिष्ठ खेळाडूंना विनंती करतो की आपण यावं. आपल्याला या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी आमंत्रित केलं जाते मित्रांनो की स्टार वैभव ज्या संघाची स्थापना 1982 साली झाली. इंग्रजकाली ज्यावेळी या भागाचं नाव होतं हॉग आयलँड बेट म्हणून प्रसिद्ध हे तुम्ही पाहात. त्यावेळी इंग्रजांच्या भरपूर सामुग्री आपण सातत्याने पाहायचो आणि त्याच्यानंतर या मैदानावरती वैभव आपण हे स्क्रीनवरती पाहताय की यावेळीच एकेकाली या नाव होतं या ठिकाणचं की हॉग आयलँड बेट म्हणून. आणि हा तुम्ही मैदान जो पाहताय या मैदानावरती स्टार क्रिकेट संघानं 1982ला खऱ्या अर्थानं स्थापना केली आणि हा जो ग्राउंड शिडको देखील या ठिकाणी येत होती. परंतु या ग्रामस्थांनी त्याच्यानंतर संपूर्ण स्टार क्रिकेटच्या खेळाडूंनी याच्यावर कधीच संकट येऊन दिलं नाही, कब्जा मिळून दिला नाही आणि आजही ते ग्राउंड आपण खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून व्यवस्थित पाहतो. हे तुम्हाला संपूर्ण दाखवलं जात आहे आणि जर स्टार संघाची एकजूट तशी खेळाडू वृत्ती आणि त्यांची जर बॉडी ही सर्व जर पाहिली ना तर जसे इंग्लंडचे वेस्ट इंडिजचे धिप्पाड खेळाडू असतात ना तशी त्यांची आपण शरीरयष्टी नेहमीच पाहतो. प्रथमतः टुर्नामेंट भरवण्याचा मान तोही स्टार क्रिकेट संघाला मिळाला आणि जवळजवळ वैभव 25 ओव्हरचे सामने त्यावेळी या ठिकाणी याच मैदानावरती खेळवले जायचे आणि जेव्हा खेळायला या मैदानावरती बाहेरचे संघ यायचे ना म्हणजेच या विभागातील या परिसरातील जे संघ यायचं त्या संघाला कधीच मात्र जिंकून दिलं नाही. इतका ताकदवर खेळ त्या स्टार क्रिकेट खेळाडूंचा आपण सातत्याने पाहतो आणि आजही ते उतरले ना वैभव. त्यांच्यात तीच धमक की आम्ही अजूनही क्रिकेट खेळावं. परंतु काय असतं की प्रोफेशन असतं, व्यवसाय सर्व असतं, सांभाळून क्रिकेट खेळावं लागतं आणि तीच परंपरा या स्टार क्रिकेटच्या सर्व खेळाडूंनी जपली आणि आज आपण पाहू शकाल शिस्तबद्ध पुरस्कार म्हणून या स्टार क्रिकेट संघाला देखील देऊन गौरवण्यात आलाय आणि एवढ्या वर्षांनंतर सुद्धा त्यांचा ड्रेस कोड आपण या ठिकाणी पाहू शकाल. अजूनही तोच ड्रेस कोड त्यांचा सातत्याने आपण पाहताय. आज जरी आमच्यामध्ये विलास काशीनाथ पाटील साहेब, अमृत गरज साहेब, ज्ञानेश्वर ठाकूर साहेब, चंद्रकांत ठाकूर साहेब, हरिश्चंद्र गरज साहेब, ध्रुव म्हात्रे साहेब
यांच्यावर कालाने झडप घातली आणि आज ते आमच्यातून निघून गेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. परंतु आज इथे पाहू शकाल स्टार क्रिकेटचे सर्व पदाधिकारी विलास चंद्रकांत पाटील साहेब, विजय कृष्णा म्हात्रे साहेब, काशीनाथ सुदाम ठाकूर साहेब, काशीनाथ सावलाराम म्हात्रे साहेब, चंद्रकांत जनार्दन पाटील साहेब, कृष्णा सीताराम भोईर साहेब, नंदकिशोर भोईर साहेब, परशुराम पाटील साहेब, सूर्यकांत म्हात्रे साहेब, विजय दीक्षित साहेब, त्यांच्या समेत किशोर आत्माराम म्हात्रे साहेब, चंद्रकांत म्हात्रे साहेब, हेमंत म्हात्रे साहेब, प्रकाश म्हात्रे साहेब, काशीनाथ ठाकूर साहेब, दीपक भोईर साहेब, संजय कडू साहेब, चंद्रकांत म्हात्रे साहेब, संदीप म्हात्रे साहेब, शैलेश पाटील साहेब, प्रमोद पाटील साहेब, दामोदर पाटील साहेब, दयाराम पाटील साहेब, मनोज म्हात्रे साहेब, विनोद पाटील साहेब, नितीन दीक्षित साहेब, बिपिन भोईर साहेब आणि स्टार क्रिकेटचे सर्व हे पदाधिकारी पाहत आहे. आज 30 देहबोली प्रत्येकाची बॉडी जर आपण पाहिलीत मित्रांनो की असं की वेस्ट इंडिजचे आणि ऑस्ट्रेलिया इंग्लंडचे जे देहबोली धिप्पाड आणि शरीरयष्टीचे हे तुम्ही सर्व खेळाडू पाहता आणि त्यांच्या सर्वात छोटे सदस्य आमचे उपसरपंच शैलेश पाटील साहेब, नटराज कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, त्यांना देखील आपण या ठिकाणी पाहतो. आणि या स्पर्धेसाठी या सर्व मान्यवरांचं या पदाधिकाऱ्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. स्टार क्रिकेट संघ आजही त्यांची जर देहबोली आणि त्यांचा जर टी शर्ट्स आपण पाहिलं ना, आजही त्यांच्या टी शर्ट्सवरती स्टार आणि नेहमीच प्रत्येक स्पर्धा नावेगावाची कुणाची स्पर्धा असू द्या मात्र प्रत्येक स्पर्धेला त्यांचं आम्ही मोलाचं योगदान या ठिकाणी पाहतो. संपूर्ण स्टार क्रिकेट आपला आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. वैभव क्या बात आहे रॉकस्टार, किती चांगला इतिहास आहे. खरं तर आमचं संपूर्ण टेनिस क्रिकेटचं विश्वाचं मन सगळं वेधून घेतलं. शुभेच्छा असते तुम्हाला संपूर्ण आणि तुमचे आभार आहेत संपूर्ण स्टार इव्हेंट्स. तुम्ही जे पद्धतीनं या क्रिकेटला एक दर्जा दिला, एक नावागावाचं नाव या टेनिस क्रिकेटचं अधिराज्य नक्कीच गाजवतंय आणि आज तुम्हा सर्वांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करू. जाणार आहोत मैदानामध्ये जशास तसं प्रत्युत्तर टीट फॉर टॅट. येस वैभव, छोटे सदस्य स्टार क्रिकेट संघाचे आपण पाहू शकाल. त्याच्यानंतर वारसा त्यांना चालवायचा आणि इथे पाहू शकाल हे संपूर्ण स्टार क्रिकेटचे पदाधिकारी आपलं वेलकम सहर्ष स्वागत. अरबाज झालीत मैदानामध्ये आणि पहिल्याच बॉलवर त्याला विकेट मिळाली. 2 वर 3 विकेट सध्या गमावलेत. दिशा देण्याचं काम केलं, गॅप मोठी आहे. अगदी पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना हा आलेला दमदार रुबाबदार शानदार चौकार. आर्यन आलीत मैदानामध्ये, आर्यन नाईक. बघा अरबाजचा हा चेंडू राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना अरबाज आणि अगदी थोडंसं फुलर लेंथवरील बॉल आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं. थोडंसं स्विप स्टाईलनं खेळ आहे आणि हा चौकार आलाय. इथून प्रेरणा मिळेल, नवसंजीवनी मिळेल. कारण पहिल्या इनिंगमध्ये विकेट घेतल्या. अगदी बघितलं आपण तर पार्थ 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणनगरीनं आणि पुन्हा एकदा दुसऱ्या इनिंगमध्ये RCC पेठ विकेट घेऊनच देखील त्यांना प्रत्युत्तर देताना दिसलेत. पण तदनंतर या संघर्षामधून उभारलेला या आर्यन नाईकच्या बॅटमधून आलेला मैदानामध्ये येता क्षणी चौकार त्याने ठोकला आणि 400च्या स्ट्राईक रेटनं खेळणं पसंती त्यांना दिली. फिल्डिंगमध्ये बऱ्याच सजावटी होत आहेत, वारंवार चेंजेस केले जात आहेत कारण दोन्ही दिग्गज संघ आहेत आणि मैदानामध्ये लढत आहेत प्राणपणानं. स्विचेससाठी गेलं, टायमिंग प्रॉपर आणि कनेक्टिंग देखील चांगले बॉल चालले. थर्ड मॅनला 2 बॉल 2 चौकार. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल सर्व पदाधिकारी स्टार क्रिकेट संघाचे. तत्पूर्वी आपण सर्वेशभाई आणि ओमकेशभाई गोंदली यांच्या वतीनं जीवदानी बामणडोंगरी संघासाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचे आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. तर गारवाली देवी बीट्स यांच्या वतीने देखील स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. गारवाली देवी बीट्स सोनारी यांच्या वतीने या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत. चला लगेचच फिल्डिंग स्टार्ट करा, आपल्याला विनंती असेल. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस डायरेक्ट विन दिलाय तो म्हणजे सविता नागाव क्रिकेट संघाला. कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी बनकोडे संघाचे कॅप्टन आले नाही. तर प्लीज बघा 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. त्याच्यामुळे आपणास विनंती असेल की मॅच लगेच ऑन करा. ओव्हर टू वैभव. थँक्यू रॉकस्टार. चला प्रत्येक बॉल नंतर टीम मीटिंग बनत आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला वेळेच्या नियोजनावर लक्ष केंद्रित करायला लागेल. स्पर्धेचे नियम स्ट्रॉंग आहेत. तुम्हाला मैदानामध्ये संधी दिली आहे, तुम्ही चांगला तुमचा खेळ दाखवा, गुणवत्ता दाखवा, परंतु नियमांबद्दल नो कॉम्प्रोमाइज. नवे गावामध्ये अगदी चांगली शिस्तबद्ध स्पर्धा, टेनिस क्रिकेटच्या अधिराज्य गाजवणारी स्पर्धा आपण बघतो. मागील 2 चेंडूमध्ये 2 चौकार आलेत. आर्यन नाईकला मैदानात चांगला सूर गवसलाय. अरबाजवर त्याने आक्रमण केलंय. पुन्हा एकदा खेळायचं होतं विषयमध्ये, पाठीमागे फिल्डर आहेत
चांगलं फिल्डिंग तिथे सोहेल शेख ऑल इन वन पॅकेज. हेच तर महत्त्वाचं असतं ना. एका फॉर्मॅटमध्ये आपण कम्प्लीट कमी राहिलो तर दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये त्याची रिकव्हरी करून द्यायची असते. आतापर्यंत सोहेल शेखनं 2 झेल टिपलेत आणि त्यासोबत ही चांगली फिल्डिंग. बंटीचं उत्कृष्ट षटक पहिलं, कारण ज्या पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये बंटी जोशीनं 2 धावा देत असताना 2 विकेट घेतल्या आणि तदनंतर अरबाज आला. सेकंड पॉवर प्लेमध्ये पहिल्या बॉलवर विकेट मिळाला, तदनंतर 2 चौकार आणि ही सिंगलनं स्ट्राईक रोटेट केलं जाते. एकंदरीत धावसंख्येचं टोटल आता दुहेरी अंकामध्ये आपण बघतो 11 वर 3 खेळाडू बाद. अजूनही 20 बॉलमध्ये जवळपास 38 धावांपासून दूर आहे. मैदानामध्ये बामणडोंगरी संघ अरबाज सज्ज होत असताना समोर क्रिश म्हात्रे. भरपूर प्रेक्षक सध्या लाईव्ह देखील आमच्या सोबत जोडले गेले. पीटीसी लाईव्ह फाउंडर आमचे संदीपजी वासकर, सध्या केतन दळवी आमच्या सोबत आहेत, त्यांचे संपूर्ण कॅमेरा टीम. सगळ्यांचं हार्दिक स्वागत करू आम्ही. आमचे संपूर्ण ऑफिशियल अंपायर्स, आमचे रॉकशॉप प्रवीण गायकर, बाबूसाहेब यांना देखील आपण तुम्ही ऐकताय. ताकद झुकावून द्यायची होती, थोडंसं इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी राहिला अरबाजची ओळख. वय वर्ष कमी असलं तरी अरबाजकडे प्रचंड अनुभव आहे. अगदी बघितलं तर सुदर्शन रामबक चषकामध्ये देखील अरबाजनं 2 मैदानावर फेकण्याचा विक्रम केला होता आणि संपूर्ण स्पर्धेमधील एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याची कामगिरी तिथे राहिली होती. बामणडोंगरीचे देखील मागील काही दिवसाचा आपण इतिहास बघितला, खूप चांगल्या चर्चेमध्ये सातत्याने हा संघ राहतो. भरपूर भ्रमंती असते, डे नाईट कंटिन्यू क्रिकेट खेळत आहेत आणि त्यामुळे मोठी चर्चा अगदी प्रकाश होतामध्ये राहणारा हा देखील संघ आहे. पुन्हा एकदा बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न, अरबाजचं कमबॅक बघायला मिळाला मागील 2 बॉलमध्ये. अगदी बघितलं आपण तर पार्थ 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये सुपर 3 मध्ये देखील हा संघ तिथे क्वालिफाय झालाय. काय दमदार परफॉर्मन्स राहिला रॉकशॉट. 2 ओव्हर संपलेत आणि रन फलकावर धावा लागलेत. त्या एकंदरीत धावसंख्येचं टोटल झालंय 11. आता चेंडू आणि धावामधील अंतर तुम्हाला जरूर स्क्रीनवर देखील बघायला मिळेल. 18 बॉल आणि 38 धावांची गरज. उद्या भरपूर भाविक अगदी घारापुरीकडे प्रस्थान करत असताना वानकेश्वर मंदिरामध्ये देखील सगळ्यांसाठी भरपूर मेजवानी. तर सुनील ठाकूर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले, त्यांना विनंती असेल सुनीलजी ठाकूर साहेब यावं, आपलं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा बंटी आलेत, वाईड यॉर्करने सुरुवात केली. पाठीमागे फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला थोडा वेळ घेतलाय, दुसरे साडे निघालेत आणि या खेळामध्ये थोडीशी चुकी, मायक्रो सेकंदाचा तुमचा मिसस्पीड आणि किती चाणक्य रीतीनं या 2 धावा पूर्ण केल्या आणि हे करावं देखील लागेल, कारण सुरुवातीला 3 हादरे मिळाले, त्यातून उभार येते संघ आणि रन्स आता यायला सुरुवात झाली काहीशा प्रमाणामध्ये. जेव्हा स्लॉटमध्ये बॉल आलेत तेव्हा चौकाराने डील झाली, परंतु बघायचं मैदानामध्ये आर्यन नाईक 4 बॉलमध्ये त्यानं वैयक्तिक 11 धावा केलेत. क्रिश मात्र 3 बॉल खेळत आतापर्यंत त्याला अकाउंट ओपन करता आलं नाहीये. पाडत स्वीप थोडंसं नटराज स्टाईलने खेळायचं होतं. आउटसाइड लेग स्टंप पिचिंग, पंच सांगतात वाईट बॉल अतिरिक्त रन या चेंडूवर जोडली जाईल. महत्वपूर्ण लढत लढतायत आणि दोन्ही संघ जिद्दीनं चिकाटीनं मैदानामध्ये लढतायत. हे पाहताना आनंद होतो, कारण टेनिस क्रिकेट विश्वावर दोन्ही संघांना अधिराज्य चांगलं गाजवलंय आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या अपेक्षा खरं तर आहेत सगळ्या प्रेक्षकांना तुमच्याकडून आणि त्यांची पूर्तता होत आहे. पहिल्या सत्रामध्ये बामणडोंगरी तर दुसऱ्या सत्रामध्ये पेठ. गुड बॉलिंग हा देखील तेवढा चांगला बॉल. अगदी याही बॉलला एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि अगदी सध्या थोडंसं संयमात्मक क्रिकेट सुरू आहे. जाणतात की डॉट बॉल किंवा विकेट झोकून देण्यापेक्षा सिंगल डबल आले तर स्कोरबोर्ड चालू राहील आणि येणाऱ्या कालखंडामध्ये या सिंगल डबल प्रेशर कमी करतील आणि त्या उद्देशाने सध्या ही खेळी साकारली जाते. दोन्ही फलंदाजामध्ये काहीतरी थोडी चर्चा देखील होते, काय करायला हवं, कशा पद्धतीनं फलंदाजी व्हायला हवी आणि मधून अधूनमधून सिग्नल देखील येत आहेत खेळाडू कक्षेमधून. हे महत्त्वाचं असतं. प्लॅनिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ गेम. खेळामध्ये प्लॅन महत्त्वाचा असतो. तुमच्याकडे ए नव्हे तर ए बी सी असे अनेक प्लॅन असले पाहिजेत. आता त्या प्लॅननं खेळ सुरू असताना बंटीचा हा बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, क्लीन बॉल.
फलंदाज बाद. क्या बात आहे. मैदानामध्ये आर्यन नाईकनं धावा झाले टोटल 22. आता 12 बॉल मध्ये विजयासाठी 27 धावांची गरज आहे. आर्यन नाईकची चर्चा सध्या मैदानामध्ये होते. कारण म्हटलं जातं ना की कधी कोणाच्या दिसण्यावर जाऊ नका आणि त्याचा अंदाज त्याच्या दिसण्यावर तुम्ही लावू नका. ज्या पद्धतीने समुद्र किनारा जरी शांत दिसत असला तरी मोठमोठी जहाज बुडवण्याचं काम समुद्र करत असो, तसंच मैदानामध्ये सध्या बघू शकता बंटी जोशीचं पहिलं स्पे 25 धाबा त्यांनी वैयक्तिक केला त्या फार महत्त्वपूर्ण राहिल्या आणि त्याचे 2 स्पे गोलंदाजीचे तेवढेच आक्रमक राहिले. अगदी बघू शकता स्क्रीनवर 2 ओव्हर त्यांनी फेकल्या, 13 धावा देत असताना 3 विकेट घेता अरबाजनं 9 दिल्या, 1 विकेट घेतली. आता लढाईला खरा सुरुवात होणार आहे. 12 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. महत्त्वपूर्ण लढाई, महत्त्वाकांक्षी लढाई, हे चांगलं बॅटल आहे. मजा येते जेव्हा दोन्ही संघ मैदानामध्ये सर्वस्व पणाला लावतात. जेव्हा वन साइड मॅचेस होतात त्यामधील तुमची आक्रमकता, तुमचं रौद्ररूप हे नेहमी बघायला मिळतं. परंतु अप अँड डाऊन जेव्हा खेळामध्ये चढ उतार येतात ना, तीच खरी मजा असते. आता सामना अशा मोमेंटला येऊन थांबलाय की इथून कोण जिंकेल हे सांगू शकत नाही. या सामन्याचं गुपित आहे. परंतु हे 6 बॉल नक्की ठरवतील की कोणाचं पारडं या सामन्यावर थोडं काही प्रमाणात जड राहील. 12 बॉल 27 गरज. जिशान मैदानामध्ये आले, थोडंसं वळण दिलं बॉलला, हलकीशी अपील झाली. परंतु बॅट अँड बॉल मधील संपर्क फारच दूर होता. डॉट बॉलनं खरं तर सुरुवात झाली. ॲक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला लगेच थोडंसं फिंगर रोल केले, थोडंसं आउटसमच्या बाहेर ऑलरेडी हा बॉल रिलीज केला होता. थोडासा दुविधा अवस्थेमध्ये दिसला रोहित मात्रे. सोडून द्यायचं की प्रहार करायचा आणि तोपर्यंत बॉल विकेट किपरकडे कलेक्ट झाला होता.
आर पारची लढाई आहे. 11 मध्ये पाहिजे 27 धावा. थोडंसं लढावं लागेल आता बॅट्समनला देखील. फटकाची गरज होती. व्हॉट अ शॉट, इट्स आउट ऑफ द पार्क. हा निर्णायक राहील, हा महत्वाचा राहील. ठोकलाय षटकार. क्या बात आहे. डॉट बॉल आला म्हणून मनातून खचला नाही. म्हणतात ना क्रिकेटमध्ये, या खेळामध्ये तुमची मानसिक तयारी भरपूर असली पाहिजे. कोणत्याही दबाव तंत्राला मी हँडल करू शकतो आणि मनातून एक आवाज आला पाहिजे, यस आय कॅन डू इट, मी हे करू शकतो. हा आत्मविश्वास तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही कोणतीही गोष्ट साध्य करू शकता आणि तेच मैदानामध्ये दाखवलं रोहित म्हात्रेनं. येणारे चेंडू 10 आणि विजयासाठी गरज आहे 21 धावांची. या षटकारानं चित्र बदललंय. या षटकारानं थोडं कायापालट केलाय आणि आता हा चेंडू देखील जिसांचा तेवढाच महत्वाचा. यावेळेस लेग साईडला टार्गेट करायचं होतं. थोडंसं लेंथ आणि लाईन मध्ये बॉल ठेवला, हलकासा ब्रेक केला बॉलला. लेग ब्रेक जी ताकद राहिली नेहमी जयशांत शेखची, वार पलटवार वार हे होतच राहील. आणि कारण हा वॉरच असा आहे मैदानामधील. 9 बॉल आणि 21 कंपल्सरी चेसिंग हा महत्वाचा नियम. हे देखील आम्ही सुरुवातीला तुम्हाला सांगितलंय, त्यामुळे याकडे तुम्हाला फोकस करायचा आहे. बॅटच्या राडामध्ये चेंडू आला, उंची जास्त आहे, लांबी बघावी लागेल. आणि लांबीची चर्चा होत होती ती राहिल्या अर्धवट. टिपलाय झेल. ज्या खेळाडूने षटका ठोकला तो रोहित म्हात्रे. बॅक टू द डगआउट. या सामन्यामध्ये कोणच हार मारायला तयार नाहीये. वैभव, आपण या ज्या क्रिस्टल ट्रॉफ्या पाहतो ना, ते आपण चेतनबाई म्हात्रे यांना विनंती करूया. नवी मुंबई बोनकोडे त्यांच्या शॉपमधून आपण नेहमीच या ट्रॉफ्या पाहतो. चेतनबाई यावं, आपल्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. 8 बॉल आणि विजयासाठी आता 21 धावांचे अगदी जे आव्हान पेयायचं आहे आणि गरज आहे. आतापर्यंत 28 वर 5 अर्धी सायना मैदानातून बाहेर झाली. ओल्ड लिस्ट गोल्ड कल्पेश ठाकूर अनेक वर्ष क्रिकेटसाठी बावनडोंगरी गावासाठी दिले आणि अनेक वेळा अशा लढाया जेव्हा संघाचा डाव थोडा विखुरलेला असतो ते सावरण्याचा बॅलन्स क्रिकेट करण्यासाठी हा खेळाडू नेहमी ओळखला जातो. परंतु आज पुन्हा एकदा त्या जबाबदाऱ्या, त्या रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्या खांद्यावर येऊन थांबलेत. आर्यन नाईकची भूमिका महत्वाची राहणार आहे. त्याने आतापर्यंत 6 बॉल फेस केलेत, 18 धावापर्यंत तो नॉसॅक एंडकडे आहे. 8 बॉल 21 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार जीशान. रडार मध्ये तर आला, उंची दिले, फ्लाइट दिले बॉलला, परंतु लांबी देऊ शकले नाही. क्या बात है. लगातार 2 बॉल 2 विकेट जीशान शेखच्या नावी. कल्पेश ठाकूर आले. कल्पेश ठाकूर वैयक्तिक 0 वर चाललेत. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सर म्हणायचे, आयुष्यात येणारी कठीण परिस्थिती काही तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत असतात, ते तर तुमच्या मधील स्तुप्त क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणून कठीण परिस्थितीना देखील अगदी कळू द्या की तुम्ही देखील खूप कठीण आहात आणि या परिस्थितीला सावरण्याचं काम सध्या करावं लागणार आहे. 7 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. खरं तर सुदर्शन हा बॉल फार इम्पॉर्टंट राहणार आहे. याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेत आणि 8व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानामध्ये आदित्य पाटील. जिशान शेखनं 5 बॉल फेकलेत, त्यामध्ये 1 षटकार खाल्लाय, त्या 6 रन आणि 2 विकेट 2 डॉट बॉल असे चित्र सध्या आपण बघितलं. या ओव्हरमधील हा निर्णायक बॉल आहे खरं तर, कारण या बॉलनं अंतिम 6 बॉलमध्ये किती कोणाचं पारडं जड आणि किती कोणावर प्रेशर हे बघायचं आहे. खेळ अजून संपलेला नाही आहे, कोणी अजून जिंकलेला नाही आणि कोणी हारलेला नाही आहे. बाकी क्रिकेट. आदित्य आले मैदानामध्ये, भिरकावून देण्याचा प्रयत्न त्याने केला. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नाही. जीशानने त्याचं काम केलंय. काय बॉलिंग केलं, 1 षटकार येऊन देखील या ओव्हरमध्ये त्यांनी रन खर्च केला. फक्त 6 विकेट घेतले 2. आता शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी रन पाहिजे 21-21.
उत्कृष्ट स्कोरर आपण ज्यांना स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये पाहतो. जर कधी कर्नाला विभागा पेन विभागामध्ये कधी गेलात तर नक्कीच निर्वाणा रिसॉर्टला व्हिजिट द्या. अगदी अल्प दरामध्ये त्यांच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश दिला जाईल. आणि त्याला पाहिल्यानंतर अतिशय आम्हाला ॲडव्होकेट गुणवर्त सदारत्ने यांची आठवण येते. 6 बॉलमध्ये 21 करायचे होते. पहिल्या बॉल भिरकावून दिल्या बाउंड्री यांच्या अगदी चांगली फिल्डिंग झाली, परंतु थ्रो च्याबद्दल चर्चा होत होती आणि थोडासा वाईड आला हा थ्रो. 2 तोपर्यंत इझिली कंप्लीट करून घेण्याचं काम या फलंदाजाने केलंय. षटकारांना डील करावे लागेल म्हणून तर म्हणत जाताना की कर दिखाओ कुछ ऐसा की दुनिया करना चाहे आपके जैसा. आपल्या कर्तृत्वातून आपल्या स्वकर्तृत्वातून तुम्ही आपलं सामर्थ्य निर्माण केलं पाहिजे आणि ते सामर्थ्य निर्माण करण्यासाठी हे दोन्ही संघ लढतायत. मैदानामध्ये आरपारची लढाई आहे. सामना अंतिम टप्प्यामध्ये आलेत. वेळ हातातून निसटून जाण्याच्या अगोदर इथून मैदानामध्ये करामत करावी लागेल, कारण अंतिमचे 5 बॉल 19 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. सोडून दिला बॉल आपण वळतील, जे एक्स्ट्रा 1 धावेचं बेनिफिट होतं ते मिळतंय. सध्या व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. आता षटकारांवर अवलंबून राहिले ही मॅच, कारण उर्वरित 5 चेंडू 3 षटकार 5 बॉल 18 धावा. पहिल्या बॉलवर 2 आले ऑन स्क्रीन बघू शकता. अगदी तुम्हाला लगेच स्कोरबोर्ड देखील दाखवले ते. पीडीसीच्या माध्यमातून जॉईन झालेल्या सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. का थरार अनुभवाला मिळेल, काय बॅटल अनुभवाला मिळेल. जसा सामना झाला होता नाहवा वर्सेस अगदी आपण बघितलं होतं दुतोम, ती बघायला मिळेल. फटका चांगला आहे. ही लढाई इतक्यात संपली नाहीये आणि मैदानामध्ये ठोकलाय या बॉलला आर्यन नाईक. यूज हिट षटकार. आर्यन नाईकनं जर 3 षटकाराने सामना फिनिश केला तर रुचिर म्हात्रे यांच्याकडून 3000चं पारितोषिक. म्हणतो म्हटलं जातं ना, हौसले के तरकश में वो तीर जिंदा रख, हार कर भी जीतने की उम्मीद जिंदा रख. आणि ती मैदानामध्ये उम्मीद निर्माण केले. आता थरार अनुभवाला मिळेल या सामन्याचा. आतापर्यंत असलेला आरसीसी पेठ संघ मोठे फटके येत नव्हते, विकेट जात होते, सिंगल डबलला सामना पुढे जात होता, थोडासा शांत होता, खुश होता. परंतु या षटकारानं त्यांच्याही पायाखालची जमीन थोडीशी सरकली असावी. 4 बॉल 12 धावांची गरज है. जितना बड़ा सपना होगा उतनी बड़ी तकलीफें होगी और जितनी बड़ी तकलीफें होगी उतनी बड़ी कामयाबी होगी. आणि मैदानामध्ये ती कामयाबी हासिल करण्यासाठी लढतायत खेळाडू मैदानात. मला वाटतं नवीन छोटूची पूर्तता करावी लागली आहे, कारण बॉल इतका दूर निघून गेलाय की अगदी. चला प्रेक्षकांनी तो बॉल आम्हाला रिटर्न दिले, त्यांचाही मनपूर्वक आभार. अशा मोमेंटला शुभम हा मॅच बॉल फार इम्पॉर्टंट राहतो प्रत्येक टीमसाठी, स्पेशली चेसिंग करत असताना. 4 बॉलमध्ये 12 धावा केलेत. एकट्याने ही लढाई लढली आर्यन नाईकनं आतापर्यंत. गुड बॅटिंग. 37 वर सध्या संघाची रेलचेल. 4 बॉल 12 धावांची गरज आहे. मैदानामध्ये मोमेंटम बनलाय, माहोल बनलाय, क्रिकेटमय वातावरण बनलाय. आतापर्यंत असलेली स्तब्ध शांतता त्यामध्ये एक नवीन चिंगारी आले, एक नवीन ठिणगी पेटवले. आणि वनवा पेटवण्यासाठी एक ठिणगी महत्वाची असते आणि काही ठिणगी आर्यन नाईकने टाकली आहे. 4-12. याही बॉलला व्हाट अ शॉट. आणि ही लढाई संपलेली नाही सांगत असताना बॅटिंग आवडल्यास एकदा जोरदार टाळी आर्यन नाईक साठी. 2 बॉल 2 षटकार. सामना आता अंतिम टप्प्यामध्ये. 3 बॉल 6 धाव्यांची गरज है. सफर कल भी था, सफर आज भी जारी है. माना शुरुआत में कुछ उम्मीदें जरूर टूटी है, लेकिन कुछ ख्वाहिशें अभी भी बाकी है. 3 चेंडू आणि विजयासाठी 6 धाव्यांची गरज आहे. आता एकत्रित यावं लागले काही मुख्य खेळाडूंना. सैबाज शेख हा नेहमी डिफेंडेबल बॉलर राहिलाय, परंतु आज त्याच्या विरुद्ध केलेले आक्रमण, मागील 2 बॉलमध्ये 2 ठोकलेले षटकार. आर्यन नाईक काही वेळ नॉसेक एंड कडे उभा होता आणि जसा स्ट्रायकर एंड कडे आला तसा मैदानामध्ये विध्वंस ग्रुप बघायला मिळालाय. 9 चेंडूमध्ये 32 धावांची इनिंग. 3 बॉल
6 धावांची गरज अगदी पाहिजे होत्या 21 रन अंतिम षटकामध्ये आणि काय लढलाय मैदानामध्ये आर्यन नाईक परंतु पेठ संघ इत्यादी हार मारणाऱ्यापैकी तोही नाहीये एका बाजूला आर्यनला खूप चांगल्या पद्धतीनं सूर गवसला फलंदाजीतून 3 बॉल 6 धावांची आवश्यकता काही चर्चा काही पंच तिथे रूल्स सांगत असताना चला 3 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे प्रेक्षकांना एकदा विनंती करेन सामना आवडले असेल एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी काय लढतायत 8 नटराज चषकाचं नाव या सामन्यामधून या लढाईतून आज 7 समुद्र पार चला पंचांना विनंती सामना लगेच ऑन करा कारण भरपूर उशीर झाला या मॅच मध्ये नेक्स्ट मॅच बनकोडे विरुद्ध समिधा नागाव आपण तर बी रेडी नागाव संघाला टॉस विन दिला कारण बनकोडे संघाचा कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये इथे आला नाही बॉल डिलिव्हर झाला सेकंड इनिंगचा त्याच्यामुळे त्यांना टॉस दिला गेला बघा महत्त्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि डगआउट मधून सर्व टीम्स जर खेळाडू रिव्ह्यू घ्यायचा तिथूनच रिव्ह्यू घेईल तुम्ही इथून इशारा कराल मग रिव्ह्यू दिला जाणार नाही यस 6 धावांची गरज आहे उर्वरित 3 चेंडू मध्ये निघालाय फटका सजवलाय फील्डर डाऊन द बॉल क्या बात है झेल तिथे टिपलाय आणि आर्यन नाईक पोहोचतोय तंबूच्या आश्रयाला चला एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करूया काय लढलाय मैदानामध्ये आर्यन नाईक आणि मैदान त्याने अक्षरशः दुमदुमून सोडलं आणि टाळ्यांच्या कडकडानं त्याचं स्वागत केलं त्याचं काम त्यांनी खरं तर केलं कारण म्हणतात ना ज्याच्यावरची जबाबदारी दिली आहे ती त्याने पार पाडली पाहिजे चला फिल्डिंग लावून घ्या वेळ घेऊ नका पेठ संघ प्लीज टाइम मॅनेजमेंटकडे लक्ष केंद्रित करा ऑर्गनायझर कमिटी आम्हाला वारंवार इशारा करता मी जाणतो सामना महत्वाचा आहे क्रुशल मोमेंट मध्ये आलाय अशा परिस्थितीत चर्चा करण्यासाठी वेळ लागतो परंतु रजनी स्पर्धा आहे मित्रांनो दिलेल्या वेळामध्ये आपल्याला आजची रात्र देखील संपवायची जसं मागील 3 रात्रीमध्ये आपण सातत्यानं जरूर करत आलेत त्यामुळे प्लीज जाऊया मैदानामध्ये 2 बॉल आणि 6 धावेची गरज नवीन मैदानामध्ये खेळाडू आलेत जीत खोत इन ॲट नंबर 9 9व्या क्रमांकावर खेळाडू आलेत 7 विकेट गमावलेत लॉंग बॅटिंग लाईन आमच्याकडे आहे हे सांगणार प्रत्युत्तर जरूर दिलाय परंतु आता साईबा शेख तयार झाले 2 बॉल 6 वेगवान बॉल उडवलाय चेंडूला फिल्डर जज करतात आणि विजयाचा षटकार सामना जिंकलाय मैदानामध्ये पार्थ 11 जीवदानी स्पोर्ट्स मामून नोकरीनं वैभव जोफ्रा आर्चर म्हणजे तुम्ही याला पाहताय की जवळजवळ त्याच्या आयुष्यातला हा मला तर वाटतं 5वा मॅच असेल 2 बॉल 6 धाव्यांची गरज असताना त्याने हर टाइम मग विचुंब्याचा मैदान असू द्या किंवा मैदान आपला उल्वेचा असू द्या तिथे त्यांनी बहरदार ही कामगिरी नेहमीच केली आणि इथेही तीच परिस्थिती 2 बॉल 6 आणि जेव्हा जेव्हा वेळ आली तेव्हा तेव्हा त्याने षटकार ठोकलेत आणि इथे त्याने स्वतःला सिद्ध केलंय अभिनंदन टीम बामण डोंगरी हार्ड लक टीम आरसीसी पेठ आणि सामन्याचा सामनावीर ठरलाय आमच्यापर्यंत साथी गुणलेखक माहिती देतील 10 बॉल 32 धावा 3 षटकार 2 चौकार आर्यन नाईक क्या बात आहे आर्यन यावा मॅन मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी तेजस आपले खेळाडू घेऊन आपण लाईनअप करून मैदानात जा आणि आर्यन आपण यावा पेठ संघ आपण या लाईनअप करून आर्यनचा विचार केलात ना तर 6वा पर्व मैदानावरती खेळवलं गेलं